कॅरेटवाले म्हणले एवढं कमी भावात एवढं दंडम कॅरेट अख्या जिल्ह्यात नाही भेटणार, थांब म्हणलं डिप्जरच चढून पाहतो. त्यातही मन नाही भरलं, मग डायरेक्ट बक्कासूर डाळावला आणि घातला ना भाऊ जाळीवरती. त्यातही मन नाही भरलं. ऐश्वरवाल्याला म्हणलं दे दानकान मोड आता जाळीचा मानका. एवढंच नाही तर जुन्या मोडक्या जाळ्यांची खपकन ट्रॉलीवरून आणा आणि सपकन नवे कॅरेट भरून घेऊन जा. ते पण कसे तर ते मार्किंग सहित. तर मित्रांनो हे कुठं भेटणार आहे चला तुम्हाला सांगतो. तर मंडळी झाला असं का आज सकाळी सकाळी झोपातून उठलो आणि सफरचंदात येऊन बघितलं की सफरचंद ढाळायच्या मार्गावर आहे. मग आपली डिप्जर डाळावली ना आलो डायरेक्ट वणी चौफुलीवरती पिंपळगाव बसवंतला, म्हणजेच कुठं तर मिनी दुबईमध्ये. इथं आल्याच्या नंतर यायचं होतं आपल्याला कुदरत ट्रेडर्सला. कुदरत ट्रेडर्स कुठं आहे तर पिंपळगाव बसवंत म्हणजेच मिनी दुबई. आणि तिथं आल्याच्या नंतर अगदी वणी चौफुलीवरून टर्न मारल्याच्या नंतर तुम्हाला दिसणार आहे श्री बोले ट्रान्सपोर्ट. तर त्याच्या पाठीमागच आहे कुदरत ट्रेडर्स. आणि इथं आल्याच्या नंतर मी बघितलं का डायरेक्ट जुन्या जाळ्यांची ट्रॉलीवरून आणायची आणि नव्या जाळ्या भरून घेऊन जायची. आणि हे सगळं भेटणार कुठं आहे तुम्हाला तर ते डायरेक्ट कुदरत ट्रेडर्स मध्ये. गोडाऊन मध्ये येऊन बघितलं तर जाळ्यांचा मल्टिपल कलर मध्ये असा खतरनाक लॉट अवेलेबल आहे. त्यात मग शेडकडे गेलो, शेड बरोबर जरा दोन गोष्टीची चर्चा केली. त्यांना म्हणलं ही जाळी मला ना चेक करून पाहिजे. मला तर माहितीच आहे मी पडतो एक शेतकरी आणि आपल्या हातात किती कॅरेटांचा पुरा आला तरी आपण त्याचा धूर घातल्याशिवाय राहत नाही. आधी डिप्जर खाली घालायला पाहत होतो पण जाळी सरकत होती. मग एक जणाला पाय लावायला लावला आणि घातली ना डिप्जर जाळीवरती, मोडला मानका दिला दणका ती चम्मा आईला. त्याच्यानंतर बकासूर डाळावला आणि डायरेक्ट बकासुरा खाली जाळी घातली होती. बकासुराचा देऊन दणका तरी सुद्धा होता जाळीचा क्लिअर कट मानका. तर मंडळी तेवढे ते फॉलोअर्स भेटले म्हणजे आमच्या गाडीत जागा नाही राहिली तरी कातू कातू भरू घेऊन चाललोय. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कॅरेट घ्यायचे असतील तर नाव लक्षात ठेवा, कुदरत ट्रेडर्स पिंपळगाव बसवंत.